शुभ दुपार. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आज निघालो आहे नाशिकला, तर गंगेवरती चाललो आहे. तर चला आता निघते मी पण. मिस्टर आणि शुभंशू गेले पुढे, मम्मी आणि ते सगळे आलेले. मम्मी ते आलेले होते आम्हाला घेण्यासाठी. तर मिस्टर आणि मी गेलेलो होते आणि शिव आणि अंशू, तर आम्ही चौघेही गेलेलो होतो. त्यानंतर कुठे जायचा असा गाडीतच प्लॅन चालू होता. त्यानंतर मग सगळ्यांचं ठरलं की कावनईला जायचं असं, कारण की मग गंगेवर नाशिकला जायचं होतं. पण मग सगळे बोलले की कावनईला जाऊ. मम्मी आणि सगळ्या संस्कृती, कार्तिकी, समृद्धी सगळ्या पण मागे बसलेल्या होत्या. वहिनी, मी आणि माझी काकू आम्ही मागे बसलेलो होतो. मिस्टर आणि सोपन भाऊ पुढे बसलेले होते. आणि इकडे छान असं डोंगरावर मंदिर आहे आई तुळजाभवानीचं, तर तिथेही आम्ही कधीतरी जात असतो. खूप छान आहे. पण आज काही वेळ नव्हता जाण्यासाठी, कारण की घरूनच निघायला वेळ झालेला होता, 1:30-2 झालेले होते. त्यानंतर मग आम्ही निघालो. तर खूप छान वातावरण झालेलं होतं. जास्त काही ऊन नव्हतं, कारण की आता वातावरण थोडंसं चेंज झालं आहे ना, आभाट वगैरे होतं आणि त्यामुळे प्रवास करायला आहे ना छान वाटत होतं. कारण की जास्त कडक उन्हामध्ये ना प्रवास करायला अजिबात चांगलं वाटत नाही. खूप जास्त गरम वगैरे होतं. पण हवामान म्हणजे हवा छान झालेली होती, अशी वातावरण एकदम थोडंसं थंड थंड वाटत होतं. त्यामुळे प्रवास करायला काही वाटलं नाही. आणि डोंगर साईडला तर सगळीच हिरवळ हिरवळ दिसत होती. तुम्हाला पूर्ण रस्त्याने बघा तुम्हाला हिरवळच दिसेल. आणि दर्शनासाठी जायचं हे खूप दिवसांपासून चाललेलं होतं. पण मग आज भाऊलाही वेळ भेटला आणि मिस्टरांनाही वेळ भेटला. मग निघालो आम्ही दर्शनासाठी. अमृत ना तुला इकडे कावर आणलं धोंडा नाहीला. इकडे त्र्यंबक चिकूनच्या पेक्षा आहे ना इकडे धोंडाला महत्वाचं आहे. दाजीला एकदम खतरनाक होईल दाजी. धोंडाला महत्व दाजी पण एकदम जाऊन घेऊन गाडीत बघा. आता शॅम्पू आणले का? शॅम्पू साबण सगळं आणलंय. साबण आणले नाही केस उडवायची वेळ आली. तुमच्या जर नादी लागलो ना ते केस उडते त्यासाठी आणलंय. बहीण आणि तुम्ही दोघं भाऊ जर कधी भेटले तुला सांगतो चांगल्या खिल्ली उडून. फायनली आता आम्ही पोहोचलेलो होतो. मिस्टर आणि सोपन भाऊची चेष्टा मस्करी चालू होती गाडीमध्ये. तुझी मजा आहे. चाल देव देवच करायचं, तुम्हाला पुण्यच घ्यायचं. जावायचं म्हणणं आहे. दोन्ही सास आलंय पाय धुवायला. अंशू कुठे आहे का? कावनईला पोचल्यानंतर आहे ना खूप जास्त करवंदाची आणि जांभळांची झाडं आम्हाला दिसली. तर खाली तर खूप सारे करवंद पडलेले होते. आणि इथेही तीर्थ आहे. तर मम्मीने त्यांनी सगळ्यांनी हातपाय वगैरे धुवून घेतले, कारण की आंघोळी आम्हाला त्र्यंबकेश्वरला करायच्या होत्या. मग इथे फक्त हातपाय धुतले, कारण की आता उतरल्यानंतर प्लॅन ठरला की इथून त्र्यंबकेश्वर जवळ होतं. मग सगळे बोलले की त्र्यंबकेश्वरला जाऊ असं. तर नानीने मिस्टरांचे पाय धुवून घेतले. आणि त्यानंतर इकडे ना भरपूर मुलं त्या पाण्यामध्ये पोहत वगैरे होते. मम्मीने हे मिस्टरांचे पाय धुवून दर्शन घेतले. तर या महिन्यामध्ये ना जावयाचे पाय धुवायला अधिक महत्त्व असतं असं म्हणतात. त्यानंतर मी ही मम्मीचे आणि काकूचे पाय धुवून घेतले. ऋषाली वहिनींनीही सगळ्यांचे पाय इकडे धुवून घेतलेले होते. शिव, अंशू आणि पायाला ना चटके लागत होते, कारण की ऊन थोडंसं होतं इकडे.
महादेवांची पिंड खूपच छान होती. ते दर्शन घेतलं. त्यानंतर मग आम्ही इकडे रामाच्या मंदिरामध्ये आलेलो होतो. तर दोन्हीही मंदिरं जवळजवळच आहे. इकडे खूप छान अशा मूर्ती होत्या आणि रामांना वाण देतात ह्या महिन्यात. तर मी तिथून वाण घेतलेले होते आणि रामांना इकडे वाण वगैरे दिलेले होते. त्यानंतर इकडे मिस्टर आणि शिव ते सगळे हे दगड उचलण्याचा प्रयत्न करत होते. तर शिवनी तो एक दगड उचलला आणि भाऊनीही असा एक दगड उचलला होता. तरी इथलं काय शास्त्र आहे आम्हाला नाही माहीत, पण मग होते तिथं ना, तर सगळे उचलण्याचा प्रयत्न करत होते. तर शिव आहे ना, तो दगड उचलला. त्याला काही मोठा दगड उचललाच नव्हता, पण खूप प्रयत्न करत होता तो दगड उचलण्याचा. हे बघा, बघू शकता. नंतर म्हणतो नाही उचलू शकत मी. त्यानंतर आता आम्ही मधल्याच रस्त्याने त्र्यंबकेश्वरला निघालेलो होतो. तर दोन्हीही साईडला म्हणजे रस्त्याच्या दोन्हीही साईडला धरण होतं. एकीकडनं वैतरणा धरण आणि एकीकडं मुकणे गावाचं धरण. तर दोन्ही धरणांच्या मधोमध एक रस्ता आहे. त्या रस्त्याने आम्ही निघालेलो होतो. पाण्याच्या ठिकाणी कुठेही गेलं का वातावरण एकदम थंड आणि एकदम छान असं वाटतं. तर आता इकडे पाणी खूपच होतं धरणांना. तर एकदम म्हणजे धरणं अजिबात म्हणजे असे आटलेले वगैरे नाही आहे उन्हाळा गेला तरी. त्यानंतर आम्ही पहिने गावातून आलेलो होतो. तर पहिन्याला आहे ना, म्हणजे इकडे ना आमचं लहानपण गेलेलं आहे. जिकडे काही भिलमाळ वगैरे आहे ना तिकडे, कारण की पप्पा आहे ना नोकरीसाठी तिकडे होते. तर आम्ही इकडे खूप दिवस राहिलेलो आहे आणि इकडे आल्यानंतर आहे ना लहानपणीच्या आठवणींची जी काही होती ना ते गाडीमध्ये चर्चा सुरू होती. कारण की माझा मोठा भाऊ मी आम्ही दोघे जास्त राहिलेलो होतो तिकडे. आणि तिथे ना ओळखीचे पण आहे आमच्या, पण मग तिथे आम्ही काही गेलो नाही. आणि पहिन्याला आहे ना पावसाळ्यामध्ये खूप छान वातावरण असतं, बघण्यासारखं असतं. तर धबधबे वगैरे खूप जास्त असतात तिकडे आणि पर्यटक जास्त पहिन्याला येतात पावसाळ्यामध्ये. आता काही एवढं नसतं, पण पावसाळ्यामध्ये खूप बघण्यासारखं वातावरण असतं इकडे. तर इकडे सगळ्यांनी मस्त उतरल्याच गरम गरम पाववडे घेतलेले होते, कारण की सगळ्यांना भूक लागलेली होती. मग सगळ्यांनी असे गरम गरम पाववडे घेतले मस्त. त्यानंतर आम्ही निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी आलेलो होतो. तर तिथेच गाडी वगैरे पार्क केलेली होती, कारण की त्र्यंबकरायांच्या दर्शनाला आहे ना खूप जास्त गर्दी होती. त्यामुळे तिकडे काही आम्ही दर्शनासाठी गेलोच नाही. आणि इकडे पण मंदिराचं काम वगैरे सुरू आहे. तर त्र्यंबकेश्वरला खूप काम वगैरे सुरू आहे, कारण की ना आता पुढच्या वर्षी कुंभमेळा भरणार आहे. तर त्या कुंभमेळ्यासाठी ना रस्ते वगैरे म्हणजे बिल्डिंगचे बांधकाम वगैरे खूप जोरात तयारी चालू आहे. त्यामुळे गाडी वगैरे लवकर निघतच नव्हती. त्यानंतर इकडे आम्ही सगळ्यांनी निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन घेतलं. तर खूप छान वाटत होतं. एकदम मंदिरात गेल्यावर ना एकदम प्रसन्न वातावरण तयार झालेलं होतं. आणि इथेही 7 दिवसांचे सप्ते वगैरे बसलेले अधिक मासमुळे. तर इकडनं सगळ्यांनी दर्शनं घेतलेली होती आता. इकडे मंदिराचं बांधकाम खूप छान असं सुरू आहे. तर पूर्ण झाल्यावर कधी गेलो तर दाखवेल मी तुम्हाला पुन्हा.
निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो कुशावर्ताकडे. तर आंघोळींसाठी कुशावर्तावर सगळ्यांना आंघोळी वगैरे करायच्या होत्या. कुशावर्तावरती गेल्यानंतर सगळ्यांनी आंघोळी वगैरे केल्या. शिवनी त्याच्या पप्पांनी पहिले आंघोळ वगैरे केली. त्यानंतर मम्मी, मी आणि काकू आम्ही सगळ्यांनी इकडे आंघोळी करून घेतल्या. अधिक मासमध्ये गंगेच्या पवित्र ठिकाणी म्हणजे जावा आंघोळींसाठी असं म्हणतात. तर ऋषाली वहिनींनी इकडे माझे पाय वगैरे धुतले. तर आता मीही इकडे आंघोळ करत होते. तर इकडे ना नानी मला ओलं करत होती. तर त्यानंतर वहिनींनी पण पाय धुतले, शिवचे, अंशूचे, कारण की ते भाच्यांचे पाय धुवायला पण महत्त्व असतं. आता कुशावर्तावरती आल्यानंतर ना नानीने पण मिस्टरांचे पाय वगैरे धुतले, मम्मीने धुतले आणि मीही धुतले मिस्टरांचे, वहिनीने भाऊने पण माझे धुतले. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आंघोळी केल्यानंतर इकडे सगळ्यांनी छान असं मसाला दूध वगैरे घेतलेलं होतं. तर खूप छान होतं मसाला दूध. आणि आता आम्ही निघालेलो होतो घरी. तर घरी निघण्यासाठी आम्हाला 7 वाजलेले होते. तर भरपूर वेळ झालेला होता. आम्हाला प्रति केदारनाथ आहे ना त्र्यंबकेश्वरच्या जवळ, तिथे जायचं होतं. पण वेळ झाल्यामुळे आम्हाला काही तिथे जाता आलं नाही. त्यानंतर गाडी CNG वगैरे भरला आणि छान अशा आम्ही कोन वगैरे घेतले सगळ्यांनी. तर सगळ्यांनी छान अशा आईस्क्रीम वगैरे खाल्ली. सगळ्या लहान मुलांना आज आईस्क्रीम वगैरे खायची होती. तर सगळ्यांनी आईस्क्रीम घेतली. तर मी तर कधी कोन खात नाही, पण मी आज कोनही खाल्ला होता. आणि त्यानंतर मग घरी आलो जेवण करायला. तर अंकिता वहिनी घरीच होत्या. त्यांनी छान असं स्वयंपाक बनवून ठेवलेला होता. तर घरी येण्यासाठी 10-10:30 वाजलेले होते. आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.